कोल्हापूर सर्किट बेंचच्या वर्षपूर्तीनिमित्त 16 ऑगस्टला शिवाजी विद्यापीठाच्या पदवीदान सभागृहात सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. सर्किट बेंचच्या लढ्यातील प्रत्येक जिल्ह्याला मानपत्र देणं, न्यायमूर्ती गवई यांचा शाहू पुरस्कारानं सन्मान करणं यासह अन्य मुद्द्यांसाठी 6 जिल्ह्याच्या वकिलांच्या बैठकीत ठराव करण्यात आला. हा सोहळा संस्मरणीय करण्याचा निर्धार 6 जिल्ह्यातील वकिलांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावं या मागणीसाठी गेली 40 वर्ष कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथल्या वकिलांकडून आणि पक्षकारांकडून लढा सुरू होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या पुढाकारातून कोल्हापूरला सर्किट बेंच प्राप्त झालं. 16 ऑगस्टला याची वर्षपूर्ती होती आहे. या निमित्तानं सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश भूषण गवई यांचं ऋण व्यक्त केलं जाणार आहे. वर्षपूर्ती सोहळा शिवाजी विद्यापीठातील पदवीदान सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. याच्या नियोजनासाठी नुकतीच जिल्हा न्यायालयात 6 जिल्ह्यातील वकिलांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र मंडलिक यांनी या लढ्यातील प्रत्येक सहभागी जिल्ह्याला एक मानपत्र देणं, लढ्यातील महत्त्वाच्या व्यक्तींचा नामोल्लेख करणं आणि दिवंगतांचा सन्मान करण्याचा मुद्दा उपस्थित केला. तर ॲडव्होकेट प्रशांत देसाई यांनी न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या योगदानाबद्दल शाहू पुरस्कारानं त्यांचा सन्मान व्हावा असा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचा मुद्दा उपस्थित केला. या कार्यक्रमाच्या सभा मंडपाला साताऱ्याचे ॲडव्होकेट धैर्यशील पाटील यांचं नाव देण्याचा ठराव मांडण्यात आला. तसंच प्रत्येक जिल्ह्यातील 64 तालुका बारमध्ये सेवानिवृत्त न्यायमूर्ती भूषण गवई यांचं तैलचित्र लावण्याचा ठराव मांडण्यात आला. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲडव्होकेट विवेक घाटगे यांनी 6 जिल्ह्यातील प्रत्येकी 3 व्यक्तींचा या कार्यक्रमात सत्कार करावा. ज्यांचं योगदान आहे त्यांचे पोस्टर तयार करावेत, स्मरणिका बनवावी आणि ती कार्यक्रमस्थळी वितरित करावी असा मुद्दा उपस्थित केला. ज्येष्ठ विधिज्ञ संग्राम देसाई यांनी खंडपीठासाठी 80 एकर जागा उपलब्ध झाली आहे, तिथं सेवा सुविधांसाठी आणि खंडपीठासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार, परिमल नाईक, नितीन माडगुळकर, दिलीप पाटील, BN जगताप, हंबीराव पाटील, सर्किट बेंचचे अध्यक्ष तेजपाल इंगळे, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रकाश मोरे, BR पाटील, सर्जेराव खोत, धनंजय पठाडे यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञ आणि बारचे सदस्य उपस्थित होते.